हिंगोलीच्या वसमतमध्ये राज्य महामार्गाचं काम रखडलंय, त्यामुळे प्रवासी संतप्त झालेत। वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं प्रवाशांना वाहतुकीत अडचणी निर्माण होत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक हे वैतागलेत। तर यावरती तोडगा काढण्याची मागणी नागरिक करतायत। दरम्यान या नांदेड ते परभणी राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी। नांदेड ते परभणी या मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर सध्या कॉन्क्रीट सिमेंटच्या रस्त्याचं काम सुरू आहे, पण अचानक हे काम बंद झाल्यामुळे वसमत शहरातल्या नागरिकांना आणि नांदेड ते परभणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय। आपण पाहू शकतो की या रस्त्यावर एकतर्फी वाहतूक जी आहे ती नांदेड परभणी ही सुरू आहे। सध्या हे काम कशामुळे रखडले गेले याची माहिती नाही आहे, पण मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय। तेव्हा प्रवाशातून अशी मागणी होते की लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण केलं पाहिजे, अशी देखील माहिती मिळते की चर्चा सुरू आहे अशी की हिंगोली जिल्ह्यामध्ये या रस्त्याचं काम जे रखडलं गेले, गुत्तेदाराकडून हप्ते वसूल करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी गुत्तेदाराकडे हप्त्यांची मागणी करतायत, म्हणून हे काम रखडलं गेले अशी देखील चर्चा आता हिंगोली जिल्ह्यात रंगू लागली। आपण पाहू शकतो की एकतर्फी एकाच रोडवरून एकाच रस्त्यावरून ही वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे, पण वसमत शहरामध्ये प्रचंड प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा या नांदेड परभणी रस्त्यावर होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचं काम कधी सुरू होणार आणि नागरिकांना प्रवाशांना सुरळीत वाहतूक निर्माण करून कधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दिनेश कुलकर्णी, NDTV मराठी, हिंगोली।